नमस्कार. प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजपासून आपण करत आहोत ब्लाऊज क्लास, तेही अगदी फ्रीमध्ये. तर आपले हे जे ब्लाऊज क्लास असणार आहे तर हे अगदी फ्री 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 असे असणार आहे. इथे कुठलीही फी, कुठल्याही प्रकारची फी घेतल्या जाणार नाहीये. तर आता हा क्लास फक्त नवीन शिकणाऱ्यासाठीच असणार आहे का? तर नाही. नवीन शिकणाऱ्यासाठी तर हा क्लास असणारच आहे, परंतु ज्यांना ब्लाऊज येत आहे शिवता परंतु शोल्डर उतरताय किंवा मग बराच खूप सारे प्रॉब्लेम असतात. काखेमध्ये घोळ येतात, शोल्डर पुढे येतात किंवा खाली उतरतात. अशा प्रकारे भरपूर सारे प्रॉब्लेम ब्लाऊजमध्ये येत असतात. तर त्यांनाही, अशा ज्या मैत्रिणी आहे ज्यांचे हे प्रॉब्लेम आहे, तर त्यांना सुद्धा आपला हा क्लास खूप उपयुक्त ठरणार आहे. कारण आपलं जे फिटिंग आहे ते पहिल्याच कटिंगमध्ये तुम्हाला सुद्धा जमणार आहे. ज्या फर्स्ट टाइम ट्राय करतायत त्यांना सुद्धा आपली कटिंग, स्टिचिंग वगैरे अगदी फिनिशिंग सहित जमणार आहे. त्याच पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे. स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे, हळूहळू शिकवणार आहे, पण डिटेलमध्ये शिकवणार आहे. त्यामुळे तुम्हीही आपला हा क्लास, सगळेच ज्यांना ब्लाऊज येत आहे परंतु काहीतरी असा घोळ होतोय, काहीतरी प्रॉब्लेम येतोय ब्लाऊजमध्ये, तर त्यासुद्धा आपला क्लास करू शकता अटेंड. आणि ज्यांना नाही येते त्यासुद्धा आपला क्लास अटेंड करू शकता. म्हणजे तुम्हाला सुद्धा घरात बसून ब्लाऊज नाही तुम्ही दुसऱ्यांचे पण स्वतःचे तरी नक्कीच शिवू शकता. स्वतःचा ब्लाऊज जरी शिवला तर आता साधारणतः कमीत कमी आता खेडेगावात जर आपण ठरवलं तरी 300, 350, 400 रुपये शिलाई आहे एका ब्लाऊजची. तर तेवढी स्वतःचं ब्लाऊज जरी शिवलं तरी तुम्ही तेवढी तरी शिलाई वाचवू शकता. आणि इतरांचे घेतल्यावर तर तुम्ही पैसे सुद्धा कमवू शकता. आणि आपला हा क्लास करून कुणी पैसे नाही कमावले. तर आरीवर्कचा आपला क्लास करून बऱ्याच मैत्रिणी पैसे कमवले आणि मलाही सांगतात, बऱ्याच मैत्रिणी सांगतात की ताई आम्ही एवढे पैसे कमवले, आम्ही असं केलं. कॉल करतात, मेसेज करतात की ताई तुमच्या क्लासने आम्हाला खूप मदत झाली, मी एवढं असं केलं, किंवा मी मैत्रिणींचे ब्लाऊज बनवून दिले, मी बहिणीचे ब्लाऊज बनवून दिले, अशा प्रकारे. तर आपला हा क्लास करून सुद्धा तुम्हाला आनंदच होणार आहे. कारण या क्लासमध्ये सुद्धा तशाच प्रकारे डिटेलमध्ये माहिती दिली जाणार आहे. प्रत्येक क्लासमध्ये स्टेप बाय स्टेप तुम्हाला माहिती दिली जाणार आहे. तर तुम्ही पहिल्या क्लासपासून शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजेच तुम्हाला या क्लासचा उपयोग होणार आहे. आणि तुम्हाला जर हा क्लास आवडला तरच आपण पुढचे क्लास अपलोड करणार आहोत. आता याच्या अगोदर सुद्धा आपण ब्लाऊज क्लास सुरुवात केली होती, पण काय झालं तेव्हा काही कारणास्तव ते क्लास पुढे कंटिन्यू झालेले नाही. पण आता तसं होणार नाही, कारण मी पूर्ण सिरीज बनवून ठेवलेली आहे. त्यामुळे आता तुम्हाला ब्लाऊज कमी पडणार, क्लास कमी पडणारच नाही. तर अशा प्रकारे पूर्ण एक ब्लाऊज होसपर्यंत मी पूर्ण सिरीज बनवून ठेवलेली आहे. कारण काय होतं ना, आता पहिलं काय झालं होतं, मी ब्लाऊज अर्धा स्टिच केलं त्यानंतर बंद झालं होतं ते, कारण काही कारण होतं त्यामागे, त्याच्यामुळे ते बंद झालं होतं. पण आता तसं होणार नाही. त्यामुळे मी म्हटलं नको, आपल्या मैत्रिणींना खरंच आपलं कळतं ना, आपण जे शिकवलेलं आहे ते कळतं ना, मग आपण काय एवढं हे करायचं. त्याच्यामुळे मी पुन्हा तुमच्यासाठी हे ब्लाऊज क्लास घेऊन आलेली आहे. आणि तुम्हालाही नक्कीच आनंद होईल की आपले क्लास पुन्हा सुरुवात होत आहे. तर तुम्हाला जर खरंच आपले क्लास आवडत असतील, खरंच तुम्हाला हा जो मी निर्णय घेतलेला आहे फ्री ब्लाऊज क्लासचा, तर व्हिडिओला नक्की लाईक करा. म्हणजे मला कळेल, जेवढे जास्तीत जास्त लाईक येतील तेव्हा मला कळेल की खरंच आपल्या मैत्रिणींना आवडलेला आहे की आपण ब्लाऊज क्लासला सुरुवात केलेली आहे. आणि त्याचबरोबर चॅनलवरती जर तुम्ही कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर मैत्रिणींसुद्धा सोबत सुद्धा शेअर करा, म्हणजे त्यांनाही याचा उपयोग होईल. त्याही 2 पैसे कमवतील किंवा कमीत कमी स्वतःचा ब्लाऊज तरी शिवतील. तर अशा प्रकारे आता आपण बघूयात याचा सिलेबस बघूयात. आपण काय काय आपण बघणार आहोत आपल्या क्लासमध्ये. तर आपण यापुढे आपल्या क्लासमध्ये बघणार आहोत, सगळ्यात सुरुवातीला तर आपण बघणार आहोत मेजरिंग टेप. कारण तो खूप महत्त्वाचा आहे. आता शिकलेला असो किंवा न शिकलेला असो, कुणालाही मेजरिंग टेप कळेल अशाच पद्धतीने मी शिकवणार आहे. त्यानंतर मेजरिंग टेपच्या नंतर येतं आपलं मशीन कशा प्रकारे चालवायचं हे सुद्धा खूप महत्त्वाचं. आता तुम्ही जर शिलाई वगैरे मारत असाल फाटलेल्या कपड्यांना किंवा टिप वगैरे उसवते अशा कपड्यांना जर शिलाई मारत असाल तर तुम्हाला शिकायची काही गरज नाही. पण नवीनच सुरुवात केलेली आहे तर अशासाठी मशीन कशा प्रकारे चालवायचं हे मी सांगणार आहे. त्यानंतर हे मशीन कशा प्रकारे चालवल्यानंतर, हे शिकून झाल्यानंतर आपण कुठली टीप कुठे कशी यूज करायची हे सुद्धा आपण शिकणार आहोत.
आतापर्यंत आपल्या म्हणजे तुम्ही जर बघितलं युट्यूबवरती तर अशा प्रकारे कुणीही शिकवलेलं नाही. याच्या अगोदर सुद्धा मी तो खूप सुरुवातीला क्लास टाकला होता, तेव्हा सुद्धा अशाच प्रकारे शिकवलं होतं आणि आता सुद्धा अशाच प्रकारे शिकवलं. तुम्हाला युट्यूबवरती कुठेच एवढं डिटेलमध्ये शिकवलं जाणार नाही, एवढ्या डिटेलमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे. कारण मलाही असं वाटतं की जसा अरिवर्कचा क्लास झाला तसाच हा क्लास सुद्धा हो आणि तुमचं प्रेम तसंच परत एकदा मला मिळो. तर नक्कीच मिळेल तुम्हाला सुद्धा, नक्कीच आपले हे क्लास आवडतील. आणि आता सुरुवात परत एकदा आपण करूयात की आपलं मेजरिंग टेप आपण बघणार आहोत, जे की शिकलेला असो किंवा न शिकलेला असो सगळ्यांना हे मेजरिंग टेप कळणार आहे. त्यानंतर आपण मशीन कशा प्रकारे चालवायचं हे सुद्धा आपण शिकणार आहोत. त्यानंतर टीप कुठे यूज करायची, कशा प्रकारे यूज करायची हे सुद्धा आपण बघणार आहोत. आता हे झालं आपलं बेसिक म्हणजे एकदम सुरुवातीचं. त्यानंतर आपल्याला कशा प्रकारे कटिंग करायचं, ओके कशा प्रकारे माप घ्यायचं, आपला जो तयार ब्लाऊज आहे त्याच्यावरून कशा प्रकारे माप घ्यायचं हे मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि हे शिकून झाल्यानंतर कटिंग कसं करायचं म्हणजे माप कशी टाकायची पेपरवरती हे शिकवणार. त्यानंतर कटिंग, त्यानंतर आलं आपलं ब्लाऊज पीसवरती, त्यानंतर स्टिचिंग. अशा प्रकारे आपण स्टेप बाय स्टेप ब्लाऊज एक कम्प्लीट करणार आहोत. एक ब्लाऊज आपला कम्प्लीट झाला की त्यानंतर आपण करणार आहोत ड्राफ्टिंग खूप महत्वाचं आहे. आता भलेही आपले क्लास चालू असो, आपले क्लास आता चालू आहे त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येणार आहे, पण तुम्ही 1 वर्षांनी 2 वर्षांनी 10 वर्षांनी जर तुमचा थोडासा गॅप पडला आणि तुम्ही कालांतराने विसरलात तर तुम्हाला तेच ड्राफ्टिंग तेव्हा कामी येणार आहे. तुम्ही जर ते ड्राफ्टिंग बघितल्या तुमच्या लगेच लक्षात येईल की हां आपण ब्लाऊज शिवत होतो आणि अशा प्रकारे हे शिवायचं आहे, तर तुम्ही तेव्हा उघडून ते बघू शकता. तर अशा प्रकारे आपण ड्राफ्टिंग बघणार आहोत. तर पूर्ण बॅकचं ड्राफ्टिंग कसं करायचं, फ्रंटचं ड्राफ्टिंग कसं करायचं, बाहेरचं ड्राफ्टिंग कसं करायचं, कटोरी, फोटक्स, प्रिन्स कट, अशा प्रकारे आपण जे शिकवणार आहोत त्याचं ड्राफ्टिंग कसं करायचं एक ब्लाऊज झाल्यानंतर आपण ते बघणार आहोत. आता ड्राफ्टिंग झाल्यानंतर आपण सेकंड ब्लाऊज घेणार आहोत जो की आपला कटोरी ब्लाऊज असणार आहे. कटोरी ब्लाऊज पण आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. तर कटोरी ब्लाऊजचं पूर्ण कशा प्रकारे माप घ्यायची, कशा प्रकारे पेपरवरती टाकायची, कशा प्रकारे कटिंग करायचं, कशा प्रकारे स्टिचिंग करायचं हे झाल्यानंतर परत कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग येणार. ओके, आपण पहिलं काय बघितलं, आपण बघितलं फोटक्सचं ड्राफ्टिंग. त्यानंतर आपण बघणार आहोत कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग. ओके, अशा प्रकारे. त्यानंतर त्याचं ड्राफ्टिंग झाल्यानंतर त्यानंतर आपण प्रिन्सेस कट बघणार आहोत. प्रिन्सेस कट त्याचं सुद्धा आपण माप कसं घ्यायचं, त्यानंतर कशा प्रकारे ती मापं टाकायची, कशा प्रकारे त्याचं कटिंग करायचं, कशा प्रकारे त्याचं स्टिचिंग करायचं, तेही फिनिशिंग सोबत कशा प्रकारे फिनिशिंग सुद्धा आपण बघणार आहोत, कशा प्रकारे आलं पाहिजे आपल्या ब्लाऊजला. ओके, हे झाले आपले 3 ब्लाऊज. आता या ब्लाऊजमध्ये सुद्धा फरक असतो. आता प्रिन्सेस कट ब्लाऊज जर आपण धरला तर तोही 2 पीस प्रिन्सेस कट असतो, 3 पीस प्रिन्सेस कट असतो. अशा प्रकारे 2 प्रकारचे प्रिन्सेस कट असतात. त्याचप्रमाणे फोटक्सचं सुद्धा असतं, 2 पीस फोटक्स असतो आणि 3 पीस पण फोटक्स असतो. तर आपण याच्यातला 3 पीस फोटक्स बघणार आहोत. तुम्हाला जर पाहिजे असेल तर 2 पीस सुद्धा आपण बघूयात. ओके, आता हे झाले याच्यातले फरक. ओके, प्रिन्सेस कट आणि फोटक्स मधला. आता कटोरी ब्लाऊजमध्ये बॉम्बाई कटोरी वगैरे बरंच असतं, पण आपण साधी कटोरीच बघणार आहोत कारण आपल्याकडे तीच चालते. ओके, आणि तुम्हाला जर हे आपले सगळे व्हिडिओ आवडले, आपले हे सगळे क्लास तुम्हाला आवडले तर मग आपण याच्या पुढचे सुद्धा बघणार आहोत. त्याचबरोबर अशा प्रकारे सुंदर सुंदर डिझायनर बाही म्हणजे स्लीव्ज कशा प्रकारे स्टिच करायच्या हे सुद्धा आपण बघणार आहोत. बघू शकता आपल्या स्लीव्जचं फिनिशिंग, याचा फुगा वगैरे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहे. तर अशा प्रकारे, आणि तुम्ही जर बघितलं तर कुठेही ब्लाऊज उतरत नाही वगैरे. आता हा बोटनेक आहे, बॅकने पण बोटनेक आहे आणि फ्रंटने मी थोडा डीप ठेवलेला आहे. तर अशा प्रकारे हा ब्लाऊज आहे. तर अशा प्रकारे सुंदर सुंदर आपण ब्लाऊज आपल्या सुंदर सुंदर पॅटर्न आपल्या क्लासमध्ये आपण बघणार आहोत. तर आपला हा क्लास जो आहे तो एका दिवसाआडे कसा येणार आहे, कारण मध्ये आपण आपलं तुम्हाला माहिती आहे अरिवर्क वगैरे किंवा ज्वेलरीचे असे क्लास येत असतात, त्यामुळे आपण हे एके दिवसाआडे कसे व्हिडिओ टाकणार आहोत. तर तुम्हाला क्लास करायचा असेल तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलवरती कंटिन्यू राहायचं आहे, म्हणजे तुम्हाला आपला ब्लाऊजचा क्लास फ्रीमध्ये करता येणार आहे. तर अशा प्रकारे आपण हे ब्लाऊज बघूया. तुम्हाला आवडल्यानंतर पुढचेही आपण तसेच, जसं की आपण बघा अरिवर्कमध्ये सुरुवातीला बेसिक सुरुवात केली, बेसिक तुम्हाला आवडला, आपण ॲडव्हान्स सुद्धा घेतला होता. त्याचप्रमाणे तुम्हाला हे बेसिक आवडलं की आपण पुढचं ॲडव्हान्स सुद्धा आपण याच्यामध्ये ॲड करूयात.
तर बस आपलं आजचं एवढंच होतं. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये आपलं कशाप्रकारे मेजरिंग टेपचं माप कसं घ्यायचं, कशाप्रकारे मशीन चालवायचं हे आपण पुढच्या आपल्या क्लासमध्ये बघणार आहोत. त्यामुळे तुमच्या जर मैत्रिणींना शिकायचं असेल तर त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. तुमच्या बहिणींना शिकायचं असेल, तुमच्या कुणालाही शिकायचं असेल रिलेटिव्हमध्ये किंवा तुमच्या मैत्रिणींना शिकायचं असेल त्यांच्यासोबत सुद्धा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे त्यांनाही याचा उपयोग होईल. त्या सुद्धा स्वतःचं ब्लाऊज शिवतील. स्वतः जेव्हा आपण बनवतो काहीतरी करतो तेव्हा खूप आनंद जो मिळतो तो वेगळाच असतो. तर त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे त्यांनाही याचा उपयोग होईल. त्यांनाही काहीतरी केल्याचा आनंद मिळेल. तर आजच्या पुरतं इतकंच. परत भेटूयात पुढच्या आपल्या असंच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि इतर मैत्रिणींसोबत शेअर करा. असंच आपल्या चॅनलवरती कंटिन्यू राहा. धन्यवाद.